संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. आता संदेश नाही तर थेट बातमीच देऊ उद्धव ठाकरेंकडनं मनसे युतीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं नाही, तर उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्त्वाचं. ठाकरेंच्या बातमीची वाट पाहू, संदीप देशपांडेंचं वक्तव्य. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा पर्याय. चंद्रकांत खैरेंचं न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत वक्तव्य. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीशी आपला काय संबंध? मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदेंनी मात्र युतीबद्दल बोलणं टाळलं. जालिंदर सुपेकरांचा आणखी एक कारनामा उघड. विरोधात आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप. तर सुपेकरांना साईड पोस्टिंग दिली असून सर्व आरोपांची चौकशी सुरू. मुख्यमंत्र्यांची माहिती. शेंद्रा एमआयडीसीतलं आरक्षण रद्द करून शिरसाटांनी मुलाला 5 एकर जागा दिली. दोघांचं उत्पन्न पाहता ते 26 कोटी रुपये कुठून देणार होते? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी दिनो मोरिया आणि भाऊ सँटिनोच्या घरावरती ईडीची छापेमारी. 14 तासांपासून ईडीकडनं झाडाझडती सुरू. गडचिरोलीमध्ये कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण. तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्यालाही मुख्यमंत्र्यांची हजेरी. पोलिसांचाही केला गौरव. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब पुलाचं रेल्वे पुलाचं उद्घाटन. पहिली वंदे भारत ट्रेनही रवाना. काश्मीरच्या विकासाला नवी चालना. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना G7 शिखर परिषदेचं आमंत्रण. 15 ते 17 जून दरम्यान मोदी राहणार उपस्थित.